बोलणं राहिलं नाही, सण व्हायना, नाकाच्या म्हणतो ना शेंड्यावर राग येतोय लगेच. उकाचू इळीन कांदा घेतलं की चिरायच्या आधी रडाय मोकळं. अरे उकाचू काय बोलायचा घास होता का? गुरुजींनी मारलं तर आम्ही घरी रडत गेलो तर घरची म्हणायचं का रडतोय म्हणून मारायची. पण गुरुजीला कधी काय म्हणले नाहीत ते का पोराला मारले म्हणून. आता आम्ही नीटनीटकं संध्याकाळी घरी आलो की बायको वाळती. बरं झालं बाया, सकाळी मास्तर जसा गेला तसा संध्याकाळी आला. हसताय तुम्ही, परिस्थिती बदलली का नाही? पहिला सासूरवास होता, आता सोनवास आहे. सगळ्या सासवा दिंड्याला रामकृष्ण. काय काय तर सासू मला म्हणल्या सर माहिती पदर पडला होता, तसल्याच हाताने पदर घेतला. जावाय आलाय ना, आता मला जावायला पाणी दिलं पाहिजे. तवली होती चारवायला, तवलीतच हातबुच काढला. जावाय बघतोय आणि तीच तवली तशीच रानात बुडावली. बाई ग तवली हो. आणि त्याच रानातला तांब्या भरून जावायला दिला. जावाय म्हणला मामी पाणी पिलू बिसलरीच. नाही नाही, पण सासरवड्या आल्यावर नाही म्हणावं नाही. आता जावायने बघितलं, आत्या सारवत होती, तिने हात बी तवलीत धुतला, ती बी तवली रानात ओतली आणि त्यातनं तांब्या भरून दिलाय. म्हणजे किती क्वालिटीचं पाणी असेल. न म्हणता त्यांनी 2 घोट घोटलं. सासूला एवढा आनंद झाला, चुलबिल पेटावली, गरीब घर होतं, मुठभर तांदूळ सापडलं, तिने ती शिजायला टाकलं. आता मुठभर तांदळाचा भात किती होणार हो? 2 मुठी झाला. आता जावाय पहिल्यांदाला गुळाचा खारा बी नाही, खीर बी नाही, चपात्या बी नाही. काय करावं? तिचं डोकं चाललं, मागल्या दाराला गेलं. हिरवी गार लव 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 करणारी अशी आळूची पानं होती. 7-8-10 पानं तोडली बिडली, ती उभी आडवी चिरली बिरली, त्याचा गरगाटा केला. बारका गरगाटा केला नाही, भात 2 मुठी, गरगाटा 2 पातेले. जावाय बसला जेवाय. पहिल्यांदा चालता सासरवाडीला. सासू हुशार, राहिलं म्हणली त्याला पत्रळ जेवायचं घालायचं, केळीच्या पानावर जेवाय घालू. पण केळीचं पान आणलं, जावायच्या पुढं मांडलं, पांढरी शुभ्र 2 चिमटीची रांगोळी बिंगोळी काढली, कालची चिजलेली उदबत्ती आरती पुन्हा जावायच्या पुढं पेटावली. एका उदबत्ती काय काय बाया 8-8 दिवस देवा भागवतो. देवाला प्रश्न पडतो की ह्या घरात आलोच कसा. आलं का माझ्या लक्षात? उदबत्ती पेटवायची, ह्या टोकापासून देवती त्या टोकापर्यंत धरायचं असं. गोल फिरला धोर झाला की तिथल्या देवाच्या कुठल्या तरी तसबिरी उदबत्ती इजवायची आणि देवाच्याच पाठीमागे नीट ठेवायची. दुसऱ्या दिवशी तीच उदबत्ती काढायची. 8 दिवसात उदबत्ती संपली. आणि एकदा 2 बोटं गुलालाची बुडवली की मारुतीपासून खंडोबापर्यंत बिनगोबा. आणि मग ती सासूने काय केलं, 2 मुठी भात वाढला आणि जावाय भात खायला लागला किती 2 पळ्या गरगट्याच्या त्याच्यावर. आता ती जावायला भाजी आवडत होती का? नव्हती आवडत. आता सासूच्या पुढे म्हणता येत आहे का? नाही. म्हणजे बळ 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 ती भाजी खायला लागायचा आणि भाजी संपून भाताला हात घातला की सासू पुन्हा 2 पळ्या गरगट वाढायची. एक तर पातीला जावायच्या देखता संपलं. आणि मग मामी लाडाला कशी म्हणते, जावाय बापू भाव तुम्ही तिथं. मामी म्हणली बाळूमाच्या शपथ सांगू का, या जर भाजीत न वाचलो ना तर आम्ही 3, नाही तर तसं आम्ही 2च. आणि मग म्हणली सांगायचं नाही तुम्हाला गरगटा आवडत नाही, मला वाटलं तुम्हाला भात आवडत नाही म्हणून तुम्ही गरगटा खाताय, मी वाढतच राहते. त्याला सासू म्हणायचं. लक्षात जावायचं स्वागत कसं करावं, काय करावं. एक वेळ जावायला जेवाय घालू नका, पण जावायला सांगा की बाबा रे तुझे आई वडील तू चांगलं सांभाळ, मी माझ्या लेकाकडे चांगले. काय चूक आहे का? चूक आहे का? काय मी चुकीचं बोललो का? एवढाच जावायला आशीर्वाद द्या. लेकीला सांग कशी सासू सासरी असू दे तिला सांभाळ. आणि जर तुला वाटत असेल तुझी आई चांगली सुखात राहावं, तुझ्या भाऊजाईनी जर मला चांगलं सांभाळाव, तर प्रत्येक आईनी बाळूमाची शपथ घेऊन सांगाव की लेकीला सांगाव तुझं सासू सासर नीट सांभाळ, तुमचा विषय चांगलं निघलं म्हणून सांग. पण तुम्ही जातानाच इंजेक्शन देताय. सासूच्या बडबड करू नको. ती उठल्यावर तू उठ, तिने चहा गाळल्यावर तू डोस, तिने बाटली बाथरूम मध्ये ठेवल्यावर तू आंघोळीला जा, तिने कणिक मळल्यावर तू भाजाय जा. अशी आई सगळ्या आई अशा भराव्यात, दिवाळीच्या डोहात नेऊन बुडवाव्यात, तिथनं काढून खड्डं खांडावं आणि त्यांच्या हस्ते झाडं लावावं. एवढं उद्योग राहिले आता. आणि आपलं चांगलं झालं, दुसऱ्याचं चांगलं वाटतं का नाही तुम्हाला? ते करावं.
आई आई कळली तुम्हाला, आईवर प्रेम करा, वडिलांच्यावर प्रेम करा, मुलांच्यावर चांगले संस्कार करा. मुलांच्या हातात पुस्तकं देऊ नका, मुलांच्या हातात पाटी देऊ नका, मुलांच्या हातात पेन्सिल देऊ नका, मुलांच्या हातात मोबाईल द्या. प्रगती होईल, क्रांती होईल. टीव्ही अजिबात बंद करू नका, मजलं चढत्या. रिचार्ज बंद पडून देऊ नका, बॅलन्स मध्ये राहा. कळलं का तुम्हाला मी काय सांगितलं ते? पुस्तकं देऊ नका, मोबाईल द्या बिनधास्त. आता तर मोबाईल द्यायची सुद्धा गरज नाही. जलमलेले पोरगच या करता त्याला तरी किती करतात. आई बिले जाऊन होते, सर बघितला का माझी बोबडी किती चांगली, 3च महिन्याची हो, तिला सगळं मोबाईल कळतंय. वत राखेल. तुम्ही काय पुजायचं हो? आई 5वीला काय पुजायचा? मोबाईल पुजत होता. पाटी पेन्सिल पुजायचं ना गरिबीनी. आणि पोरं शिकली का नाही तुमची, झाली का नाही मोठी? आता आया मोबाईल पुसते. इंटरनेट, मोबाईल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. रात्र रात्र पुरी व्हॉट्सअपवर असते. मम्माला कळतच नाही. चादर रांगावर आज चाललं. मी तर म्हणतो ना, काही कुठनं चालण्या उगवल्या काय कळतच नाही. काय तर पोरं बापाला नायला कळत नाही, पुरी काय बोलती ती कळत नाही. एक पाय बेताडाला आणि एक पाय फरशीला, आणि तिच्या कानाला ती टपारीच्या टपारी, ती कशी करते. मी चाकारलो. 23-24 वर्षाची कन्या होती ती. मी ते बावट्याला साथ केला, ती मलाच कच करतो. परत ती चालले हो. मी म्हणलं काय मटकीला मोडा ती आई नाच करा. आई तुमच्या काळात आम्ही होतो, तुम्ही आम्हाला मारायचा आणि सांगायचं रे दुसऱ्याच्या दारात जर आंबा पडला असेल ना तर त्या आजीला विसरून आण. तुम्ही सांगितलं. आता आमच्या मम्म्या सांगतात ते झोपल्यावर घेऊन ये, सुट्टी देऊ नको. आंबाच आहे ना तो, सांगितलं तुम्ही. चोरी करा म्हणला होता का तुम्ही? चोरून काय आणलं तर तुम्ही दणका मारायचा आम्हाला. का रे? आमचं तुम्ही वेळेला कान पिरगाळलं म्हणून आज आम्ही माणसात आहे. ज्यांचा कानपिळा चुकला, कानपिळा करतोय ना लग्नातला नाही, आईने जर लेकराचा कान नाही ना पिळला, ती पोरग बिघडलं म्हणूनच समजा. पोराचं कान पिळा, पोराच्या पाठीवर चांगला मार द्या, त्याला चांगल्या शब्दाने बोला, त्याला वटणी वाहना. जेवढं लाड करताय तेवढं धाकाती पोरं ठेवा. बाळवाची शपथ घेऊन सांगतो, पोरं बिघडणार नाही. आता धाक कमी झाला नाही, लाड काय झालाय? लाड जास्त झालाय. ते रडतय, करच्या गप रायना, दी बाटार, अजून भोंगा पसरतय, दी केक, अजून रडतय, आण मॅगी. तिची माऊस बाईन मग पिझ्झा, बर्गर, वडापाव, टोस्ट, बटर, हे सगळे माऊस बहिणीच्या का मागच्या का. करायलाच काय नको ना. का आम्हाला रातच्या भाकरी केल्या आणि चपाती राहिले तर दडवून ठेवायचो आम्ही पुतीच्या थापीत असतील इथं. आणि सकाळी उठून ती चपाती काढायची, रान्नात जाऊन असं तोंड खांगडायचं, आणि जर्मलच्या डब्यात काळा कुट गुळवण्याचा चहा. त्या वहिनीला ती गाळण नसायची. आई हे तर पदरानेच गाळायची. गाळण म्हणजे तिचा पदरच. आणि त्या अशा ताटल्या पुढे सारल्या, आम्ही तुटून पडायचो त्यात. अन्नाला माहिती भिवायचं तर लायाचा पडा मिळाला म्हणजे एक फुकणी काय सांगते आमच्याकडून. लाई म्हणतोय आम्ही, आता फुकणी काय भेटती यांना कळत. हे बघणार नाही. कळलं तुम्हाला किती बदल झालाय? मी सांगू तुम्हाला, माणसाने माणसासारखं राहावं. खूप चांगली आमुषी आहे. आई वडिलांच्यावर प्रेम करा, नाती गोष्टी जपा. तुझं माझं निश्चित होणार आहे. आपलीच माणसं आपल्याला त्रास देणार आहेत. आणि कोणती माणसं कोणत्या झाडाला दगड मारतात सांगा बरं. शेण्यातला शेणा असला तरी भाभी किंवा बाबळीला दगड मारत नाही, आणि येड्यातला येडा असला तरी आंब्याच्या झाडाला सुट्टी देत नाही. ज्याला फळ आहेत त्याला दगड आहे, जे चांगलं करतं त्याला बोलत्या. आज आमच्या दिलीप नानांनी अन्नदान केलंय. तुम्ही खाता खाता सुद्धा मानणार, कालच्या मुशाला लापशी गोड होती. गिळ ना बाया द्वाड, काय दोन घास बरोबर आहे. नावं ठेवायचा अधिकार आपल्याला नाही, तो प्रसाद आहे. अन्न हे
पूर्ण ब्रह्म आहे. एक शीत सुद्धा सांडायचं नाही, योग्य जागेवर पत्रळ टाकायच्या, शिस्त लावायची. आणि अजून एक सांगतो, हे देवस्थान अंधश्रद्धेचं देवस्थान नाही, हे श्रद्धेचं देवस्थान आहे. कुठलंही गंडा त्वरा दिवृत्ती याच्या नादाला लागू नका. अभ्यासाच्या नादाला लागा, संस्काराच्या नादाला लागला, चांगल्या माणसांच्या नादाला लागा. ते विचार डोक्यामध्ये घ्या. चुकीचं विचार घेऊन तुम्ही इथं येऊ नका. तुमचं निश्चित कल्याण होईल. आणि मी बाळूमामाला माझ्यासाठी काय मागत नाही, पण तुम्हाला सगळ्या भक्तासाठी मागतो की तुम्हाला मरेपर्यंत आयुष्य देव. काय अडचण आहे का? आता तुमचं कधी जाणं माझ्या हातात आहे का? दिला ना तुम्हाला सगळ्याला. जिवंत असेपर्यंत तुम्ही जगावं, चांगली तुमच्यातनं सेवा घडावी. आजचे अन्नदाते आपले सगळ्यांचे स्नेही आदरणीय दिलीप परशुराम कोकरे त्यांच्या सौभाग्यवती, त्यांच्या परिवाराला लाख लाख धन्यवाद. अन्नदान नेहमी करत जा. केलेल्या अन्नदानाचा बोबाटा करू नका. उजव्या हाताचं दान डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे, त्याला दान म्हणतात. नाही तर मी 1 डझन केळी वाटली, 1 डझन, आणि 18 फोटो काढलं आणि 20 बॅनर लावले फळ वाटप. कळलं मी काय म्हणलं? नका बोबाटा करू. देवाला कळतंय तुम्ही काय दिलंय ते. तुमच्या दारात जर एखादा आला धड दाखट ना, त्याला काय भिक्षा देऊ नका, पण त्याला म्हणू नका हे भिकाऱ्या तुला माझं दार सापडला का, आपण भिकारीचं रांगेत जाय म्हणू नका त्याला. काय एकच सांगतो मी, थांबतो, सेवेला पूर्णविराम देतो मी. एक असेच मोठे महाराज होते, ते दारात आले. भिक्षामध्ये कोणी बाजरीची भाकरी दिली, कोणी गव्हाची चपाती दिली, कोणी पोळी दिली, कोणी भात दिला. आणि एका दारात ती बाई एवढी कटाळली होती त्या महाराजाला. म्हणली तरणात आता धड दाखत आहे, काम करायचं, त्याला काही मरतोय का म्हणतील, रोज भाकरी मागून आमच्या फोकाटचा जगतोय. म्हणून ती पोतेरा देत होती. पोतेरा माहितीच जुना. आता तुमच्या हातात पोतेरा होता, आता आमचा पोतेरा झालाय. बरा होता का पोतेरा? तवले माणसं कळत होती कशी बी असाना. पोतेरी माणसं आता पावडर लावून कळणार कशाचा पोतेरा बिघडला तेच कळालं. आणि ती पोतेरा देत होती. ते महाराज काय म्हणला, भिक्षामध्ये म्हणली ह्याची आज खोडच जिरवायची. ते असाच होता पोतेरा, असा फेकला, त्याच्या जोरीत पडला. महाराज रागावला नाही. महाराज काय म्हणला, माय तुझं कल्याण हो, आशीर्वाद तुला बाळूमामाचा. बघा पोतेरा देऊन तो म्हणतोय तुझं कल्याण हो. तिला काहीच वाटलं नाही. म्हणली पिढा गेली. संध्याकाळ झाली. मारुतीच्या देवळात ते साधू होतं, त्यांचं प्रवचन तिथंच होतं. आयाबाईच्या गावातल्या सगळ्या महिला तिथं जमल्या. जुन्या वेळेला लाईट नव्हत्या. देवळातल्या दिव्यामध्ये तेल ओतून वाती लावायची आणि दिवं लावायचं. आणि ती मग दगडाच्या दिव्यात तेल ओतलं, वाती लावली, आणि त्या महाराजांनी प्रवचन सुरू केलं. आणि अर्ध्यात प्रवचन आल्यावर म्हटलं, तुमच्या गावासारखं दानशूर गाव नाही. बाया लगेच आश्चर्य झाली. चॅनलवाल्याला म्हणली फिरव कॅमेरा माझ्याकडे. प्रगती चॅनलवाला होताच, फिरव म्हटलं. बायाला म्हटलं बघा की बाया महाराजांनी कौतुक केलं. अख्ख्या पृथ्वी तलाव म्हणलं असलं गाव ना, एवढं दानशूर गाव. आता का बाया म्हणल्या बरं झालं. म्हणल्या काय तर बाया म्हणल्या, महाराज म्हणले अजून एकदा म्हणा. महाराज म्हणलं असं दान मला मागं कोणी दिलं नव्हतं, पुढं कोणी दिलं नाही, असं दान तुमच्या गावाने दिल्या. बाया म्हणली बघ ना बाया माझ्या भाकरीच कौतुक करतात. दुसरी बघ ना बाया माझ्या जोंधळ्याचं कौतुक करतात. तिसरी बघ ना बाया म्हणली माझ्या धान्याचं कौतुक करतात. महाराज म्हणलं एका दारात एका माईनी, पतिव्रतेने, सतीने, भागिनीने, माझ्या मैत्रिणीने, माझ्या बहिणीने पोतेरा फेकून मला दिला. बाकीच्या गप जऱ्या म्हणली काय तिला लाज बीज आहे का नाही म्हणली. पण तुम्ही रागू नका. देवळात उजेड तिच्यामुळं पडलाय ना, त्या पोतेऱ्यामुळे उजेड पडलाय. बाकीचे म्हणली पोतेऱ्याचा उड्याचा उजेडाचा काय संबंध आहे का? मग महाराजांनी खुलासा केला, आज देवळात वाती नव्हत्या. मला संध्याकाळी प्रश्न पडला होता, वाती कुठनं आणायच्या? आयत्यांची भीक मला पोतेऱ्याची मिळाली. मी तो पोतेरा घेतला, निरण देऊन न्याला, खडका वापटला, मळ निघून गेला. तुमच्या भिक्षेतला काय निघून गेला? मळ निघून गेला. आणि स्वच्छ भिक्षा झाली. ती वाळवलं आणि एवढ्या पोटभर त्याच्या वाती केल्या आणि ती आता दिव्यात टाकल्या. ती जर आई हिता असली ना तर तिला पुढं बोलवा, तिचा सत्कार करू. याला म्हणायचं महाराज. आलं लक्षात तुम्हाला? तुम्ही भिक्षा कशी द्या, स्वीकारणारा तेवढ्या मोठ्या मानाचा असतो. म्हणून आता कोणाला पोतेरा देऊ नका. आता येईल मी दारात हाना माझ्या तोंडा पोतेरा आणि हसून घ्या.
आजचं असणं कदाचित शेवटचं सुद्धा असू शकतं, उद्याचा कोणी भरवसा बघितलेला नाही. आता जिथे शेजारी बसले तिथून तुमचं पटत नसलं तर उद्या काय बघावं लागेल दोघीला माहित नसल. मग कडाडून भेटून घ्या, बोलून घ्या, नाही तर काय काय तर हिसण्या मारण्यातून दुसण्या मारण्यातच गेले. जाताना सुद्धा अशाच गेला नागपुडी बंद करून. तसं जाऊ नका. तुम्ही आता प्रसाद घेऊन जावा मनमोकळा असा. पुनश्च एकदा संत सद्गुरू बाळूमामा देवालय कोकरे वस्ती यांचं खूप खूप धन्यवाद. आणि सांगायला अभिमान वाटतो, दर अमावस्याला भंडारा असतो, चांगले प्रबोधनाचे कार्यक्रम असतात. कुठल्याही प्रकारचा गैर या ठिकाणी कृत्य घडत नाही. पुनश्च एकदा राष्ट्रीय मानवाधिकाराचे आमचे दिल्लीचे सातारा जिल्हाध्यक्ष आदरणीय बबनरावजी मदने, याचबरोबर आमचे विडणीचे आदरणीय सस्ते प्रगती चॅनेल, त्यांचा या ठिकाणी लाईव्ह चाललेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आता हे चाललेला तुम्ही कार्यक्रम दिसतोय, त्यांनाही धन्यवाद देऊया. आणि एक चांगला योग आलेला आहे, ती खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला कौतुक आहे. ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आमच्या भगिनी, आपल्या सर्वांच्या भाभी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचाही छोटासा सत्कार या ठिकाणी देवालयाने ठेवलेला आहे. सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना भाद्रपद महिना चांगला जाओ, गणपती तुमचे चांगले जाओ. तुम्हाला गौराया नाही बसवता आले तरी चालेल, पण प्रत्येक मुलीमध्ये आणि सुनेमध्ये गौराई बघायला शिका. ही खऱ्या अर्थाने गौराई आहे. पितृ पंधरवड्याला पितृपक्ष असतो. येणाऱ्या तुमच्या पितरांचं चांगलं तर्पण तुम्ही त्याच्या हातातून घ्या, त्यांचं स्मरण करा. आणि मग बैल पोळा असतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमची आदिशक्तीची स्थापना 9 दिवसासाठी होते. त्याला नवरात्र असं म्हणतात. नवरात्र झाले की दसरा, दिवाळी हे कालचक्र चालूच राहणार आहे. पुनश्च एकदा इथं मला बोलवलं, मी सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं. जय बाळूमामा. नमः शिवाय, नमः शिवाय बाळू मामा, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय भोळे माय, नमः शिवाय काशीलिंगा, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय मरगुबाई, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय मेंढी माऊली, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय बाळू मामा, नमः शिवाय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं.
Mama,
सर्वप्रथम महिला बसतील. कोणी यूट्यूब चॅनलचे प्रमोद सस्ते, प्रगती चळवळचे प्रमोद सस्ते यांचा सत्कार दादासाहेब कोकरे करतील. कोकरे भाभी यांची निवड झाल्याबद्दल प्राध्यापक रवींद्र कोकरे सर आणि दादासाहेब कोकरे यांच्या हस्ते सत्कार होत आहे. सेवा झालेली आहे ती प्रगती चळवळ मराठीमध्ये यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती आपल्याला कायमस्वरूपी बघता येणार आहे. त्यातली त्यात कोकरे सरांचं हे जे व्याख्यान असतं ते आम्ही नेहमी आम्हाला कव्हरेज करण्याची संधी मिळत असते. कोकरे सर आम्हाला ती संधी देत असतात आणि ती संधी आम्ही कधी सोडत नसतो. त्यामुळे कोकरे सरांचे मी धन्यवाद देतो की संत बाळूमामा चरणी आपण अतिशय मौल्यवान प्रबोधनपरचे व्याख्यान केलं. ते आपल्या प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देण्यामध्ये आम्हाला तुम्ही खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आणि विशेषतः ताई आपण एक खूप मोठं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं एक प्रतिनिधित्व करत आहात आणि ती निवडणूक आपल्या चॅनलवरती सुद्धा मी कव्हर केलेली आहे. कदाचित मी तुमच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलो नाही, कारण फक्त अण्णांची इकडे केशव बापू आणि निकाल अशा पद्धतीचे किंवा दादांच्या 2-3 सभा आम्हाला कव्हरेज करण्याचं म्हणजे सामर्थ्यानुसार आम्ही ते केलं. तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण एखादी निवडणूक म्हणली की महिला प्रतिनिधी म्हणलं की त्याच्यापर्यंत समाज माध्यमांनी किंवा प्रसार माध्यमांनी पोहोचणं ही प्राथमिकता असते. त्या बाबतीत अगदी पुढे ती चूक होणार नाही निश्चितपणे. आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत आम्ही प्रसार माध्यमाच्या वतीने तुम्हाला एक आश्वासन देतो की इथून पुढे तुमच्या कुठल्याही काळामध्ये येणाऱ्या अगदी खाजगी कार्यक्रम असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो, विशेषतः माझा चॅनल जो आहे तो सामाजिक विश्लेषणात्मक काम करत असतो. समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत किंवा समाजाला एक दिशादर्शक काम करण्याचं जे काम आहे ते आमचे बबननानामधले जिल्हाध्यक्ष जे ह्युमन राईटचे आहेत आणि कोकरे सर आहेत. आमची फलटणमध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठी टीम आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही काम करत असतो. आणि ती संधी आम्हालाही उपलब्ध करून द्यावी तुमच्या माध्यमातून. आमच्यासाठी काही सेवा असतील तर आम्ही निश्चितपणे तुमच्यासाठी नेहमी उपस्थित राहू. एवढंच बोलतो आणि संत बाळूमामा चरणी आज अमावस्येच्या निमित्त पुन्हा एकदा माझं नतमस्तक होतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. नमः शिवाय बाळू मामा शिवाय नमः शिवाय विठ्ठल बिरदेव नमः